हाय फ्रेंड्स, माझं नाव तेजस दिलीपराव कादळे. फिजिक्स विथ तेजस सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण एक कन्सेप्ट पाहिला होता, एक डेरिव्हेशन आपण पाहिलं होतं. थोडंसं लेंथी डेरिव्हेशन होतं, पण ऍक्च्युली आपल्याला त्याच्यातला छोटासा पार्ट स्टेट बोर्डला होता. जेवढा छोटासा पार्ट स्टेट बोर्डला होता तेवढा मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याची नोट्स पण मी तुम्हाला पाठवलेला आहे. पण काही एक्स्ट्रा नॉलेज पण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पाठवलं होतं, बरोबर आहे. तो होप सो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता आपल्याला एक नवीन टॉपिक चालू करायचा आहे की ज्याचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ऍक्च्युली हा जो युनिट आपण चालू केलेला आहे 6वा युनिट, याचं नावच सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आहे. आणि जेव्हा आपण युनिट चालू केला त्यावेळेस मी तुम्हाला थोडंफार सुपरपोजिशन बद्दल सांगितलं होतं. सुपरपोजिशन म्हणजे काय होते की जर समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हज एकामेकांवर जर समजा आपण काय केला, सुपरइम्पोज केल्या. सुपरइम्पोज म्हणजे एकामेकांवर जर समजा त्या टाकल्या तर आपल्याला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पाहायला मिळते. एकामेकांवर टाकणं म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, सुपरइम्पोज. ओके, टेक्निकल भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, सुपरइम्पोज म्हणतात. म्हणजे कन्सिडर करा ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे, तर या वेव्हवर आपण दुसरी वेव्ह काय केलेली आहे, टाकलेली आहे. तर त्याला काय म्हटलं जाते टेक्निकल भाषेमध्ये, सुपरइम्पोज. ठीक आहे. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हज एकामेकांवर सुपरइम्पोज जर समजा केल्या तर त्याच्यानंतर आपल्याला काय मिळते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह पाहायला मिळते. ओके, ही गोष्ट मी तुम्हाला त्या दिवशी सांगितली होती. पण आज आपल्याला ती डिटेलमध्ये पाहायचं आहे आणि त्याची एक प्रॉपर डेफिनेशन तयार करायची आहे. आता प्रॉपर डेफिनेशन म्हणजे तोटा एक झाला कन्सेप्ट. फक्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह जर समजा आपण एकत्र केल्या, सुपरइम्पोज केल्या, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणतो. पण आता याला टेक्निकल भाषेमध्ये याची डेफिनेशन कशी तयार करायची बघा. काय म्हणतेला आहे, सुरुवात मी तिथूनच करणार. कन्सिडर करा आपल्याकडे काय आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हज आहेत. ठीक आहे. या दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हचं जे काही डिस्प्लेसमेंट असेल त्या डिस्प्लेसमेंटचा आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहायला मिळणार आहे. ओके, म्हणजे कन्सिडर करा आपल्याकडे की नाही एक वेव्ह आहे कुठली तरी. कन्सिडर करा ही वेव्ह आहे आपल्याकडे. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीची एक वेव्ह आहे. याचं डिस्प्लेसमेंट असेल काहीतरी y1. ठीक आहे. अजून दुसरी वेव्ह आहे आपल्याकडे. कन्सिडर करा ही अशा पद्धतीची दुसरी वेव्ह आहे. ओके, याचं डिस्प्लेसमेंट असेल काहीतरी y2. आता कन्सिडर करा ही y2 म्हणजे ही जी वेव्ह आहे, ही वेव्ह मी उचलली आणि या पहिल्या वेव्हवर काय केली, टाकली. किंवा आपण असं म्हणू की ही वेव्ह मी जर समजा उचलली आणि या वेव्ह मध्ये जर समजा काय केलं, एकत्र केलं, किंवा या दोन वेव्हचं मी काय केलं, ऍडिशन केलं, तर मला काय मिळते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मिळते. ठीक आहे. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्हज जे काही डिस्प्लेसमेंट असेल ते डिस्प्लेसमेंट जर समजा आपण ऍड केलं किंवा त्या डिस्प्लेसमेंटची आपण व्हेक्टर सम जर समजा केली तर मग मला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहायला मिळेल आणि त्याच रिझल्टंट डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणणार आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हणणार आहे. ओके, तर सरळ सरळ कन्सिडर करा एक डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे y1, दुसरं डिस्प्लेसमेंट आहे आपल्याकडे y2. जर समजा मी याचं की एकत्रीकरण केलं किंवा याला जर समजा मी ऍड केलं, यांची जर समजा मी व्हेक्टर सम केली तर मग सरळ सरळ मला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते आणि ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काहीतरी y असेल. लक्षात. म्हणून मग आपण असं म्हणतोय की दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह एकत्र केल्या म्हणजेच त्यांचं डिस्प्लेसमेंट आपल्याला एकत्र करावं लागते एखाद्या गिव्हन पॉइंटवर. तेव्हा आपल्याला त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काहीतरी मिळत असेल तर त्याच गोष्टीला आपण काय म्हणणार, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हणणार आहे. एक वेव्ह ही दुसरी वेव्ह, एका वेव्हचं काहीतरी डिस्प्लेसमेंट असेल, दुसऱ्या वेव्हचं काहीतरी डिस्प्लेसमेंट असेल आणि दोन्ही वेव्ह जर समजा आपण एकत्र केल्या तर एकत्र केल्यानंतर जे काही आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहायला मिळणार त्याला काय म्हटलं जाते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. आणि ही जी काही आपण प्रोसेस करतो आहे ऍड करण्याची त्याला म्हटलं जाते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, प्रिन्सिपल आहे. म्हणजे प्रत्येक वेव्ह साठी
हे कामात पडेल. प्रत्येक वेव्ह साठी म्हणजे कन्सिडर करा लाईट वेव्ह मध्ये पण आपल्याला सुपरपोजिशन पाहायला मिळेल, साऊंड वेव्ह मध्ये सुद्धा आपल्याला सुपरपोजिशन पाहायला मिळेल. ओके, किंवा मग वॉटर वेव्ह मध्ये पण आपल्याला सुपरपोजिशन पाहायला मिळेल. येऊन राहिलं लक्षात. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. साधा कन्सेप्ट आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह कन्सिडर करायचे, त्याची इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायची. ठीक आहे. आता माझ्याकडे की नाही दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह मी म्हणत आहे, पण समजण्यासाठी माझ्याकडे कन्सिडर करा दोन वेव्ह आहे. एक वेव्ह आहे कन्सिडर करा ही, ज्याला म्हणणार आहे मी ए, आणि दुसरी वेव्ह आहे माझ्याकडे बी. ओके, एक वेव्ह आहे माझ्याकडे ए, दुसरी वेव्ह आहे माझ्याकडे बी. तर त्यांचं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट मला लागेल. तर ए चं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे y1, बी चं इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे y2. जर समजा मी या दोघांना एकत्र केलं तर मला काय मिळणार आहे y1 प्लस y2. आणि y1 प्लस y2 चा जो काही रिझल्ट मिळणार आहे त्यालाच आपण म्हणतो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, आणि ते रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळणार आहे मला y. लक्षात. तर यालाच काय म्हटलं जाते, जी वेव्ह बनणार या दोघांना एकत्र केल्यानंतर तेव्हा मला काय मिळेल, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मिळेल. ठीक आहे. जेव्हा याचा काहीतरी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार त्यावेळेस वेव्ह ही थोडीशी मॉडिफाय झालेली असेल. मॉडिफाय म्हणजे आता ऑब्व्हियस आहे, जर समजा एकत्र जर समजा मी वेव्ह केली आहे, एक वेव्ह कुठली तरी आहे, दुसरी वेव्ह आहे काहीतरी माझ्याकडे, त्यांना जर समजा मी एकत्र करतो आहे म्हणजेच तिथे काहीतरी मॉडिफिकेशन होत असेल है ना. तर ते जे मॉडिफिकेशन आहे म्हणजे तिथे काहीतरी लाईट वेव्ह जर असेल माझ्याकडे, दोन लाईट वेव्ह कन्सिडर करा. आता त्या दोन लाईट वेव्ह मध्ये कन्सिडर करा मी काय करतो आहे, एकत्रीकरण करतो आहे, दोन लाईटचं एकत्रीकरण करतो आहे. म्हणजे तिथे त्या लाईटची इंटेन्सिटी काय होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, कन्सिडर करा माझ्याकडे दोन लेझर लाईट आहे ना. लेझर लाईट जर समजा लक्षात नसेल तर कन्सिडर करा माझ्याकडे दोन टॉर्च आहे. जर समजा मी एक टॉर्च जर समजा काय करतो आहे, एका डार्क रूम मध्ये म्हणजे ज्या रूम मध्ये अंधार आहे त्या रूम मध्ये जर समजा मी टॉर्चनी काहीतरी बघत आहे, पण आता तो टॉर्च थोडासा कमी पडतो आहे त्या रूम मध्ये. ओके, तर मी काय करेल, दुसरा टॉर्च लावेल है ना. म्हणजे एका टॉर्चची इंटेन्सिटी कमी होती म्हणून मी दुसरा टॉर्च लावला. म्हणजे काय होऊन राहिलेलं आहे तिथे, त्या दोन टॉर्च मधून जो काही लाईट निघत आहे त्या दोन लाईटचं सुपरपोजिशन होऊन राहिलेलं आहे आणि आपल्याला थोडासा ब्राईटनेस वाढताना दिसतो आहे है ना. कारण एका टॉर्चचा ऑब्व्हियसली ब्राईटनेस कमी असेल आणि त्यामध्ये जर दुसरा टॉर्च मी लावला तर काहीतरी ब्राईटनेस वाढणार आहे ना. आपण तसं की नाही आपल्या घरामध्ये बघतो, जर समजा आपल्या घरामध्ये दोन लाईट्स असतील तर एक लाईट जर समजा लावला तर आपल्याला की नाही थोडासा अंधार जाणवतो. बरोबर आहे. आपण म्हणतो की थोडासा डीम लाईट भेटून राहिला आपल्याला. पण जर समजा त्याच रूम मध्ये दुसरा लाईट जर समजा आपण लावला, म्हणजे दोन लाईट जर समजा आपण चालू केले तर आपल्याला की नाही झक्क प्रकाश पाहायला मिळतो है ना. म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. लक्षात. जसं कन्सिडर करा तुम्ही मार्केटमध्ये चालले आहे, मार्केटमध्ये एका दुकानात जाता. ठीक आहे. ते दुकानात गेल्यानंतर तिथे मध्ये माहिती आहे का, फक्त एकच लाईट नाही लावत, भरपूर सारे लाईट्स असतात. बरोबर आहे ना. मॉलमध्ये जाता, मॉलमध्ये जर समजा पाहिलं असेल तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे, तर त्यामध्ये काय करतात ते खूप सारे लाईट लावतात. का बरं खूप सारे लाईट, कारण प्रकाश जास्त मिळाला पाहिजे है ना. म्हणजे काय होते आहे तिथे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईट जर समजा आपण लावून राहिले तर तिथे काहीतरी प्रकाश आपल्याला जास्त मिळतो आहे, तिथे लाईट आपल्याला थोडासा जास्त पाहायला मिळतो आहे. येऊन राहील लक्षात. तर त्याला काय म्हटलं जाते, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. येऊन राहिलं. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे सरळ सरळ दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेव्ह एकत्र जर समजा आल्या तर त्याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. म्हणजे तिथे काहीतरी मॉडिफिकेशन होत आहे. जसं कन्सिडर करा आता ही वेव्ह या वेव्हवर जर समजा मी टाकलं, ठीक आहे, तर काय होते काय बघा. आता याचा अँप्लिट्यूड काहीतरी कन्सिडर करा ए असेल, याचा अँप्लिट्यूड काहीतरी कन्सिडर करा ए असेल. दोघांचे अँप्लिट्यूड मी सारखंच ठेवतो, पण जेव्हा मी यांचं की एकत्रीकरण करतो तेव्हा मला जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते किंवा रिझल्टंट वेव्ह मिळते ती काहीतरी अशी मिळत असेल. आलं लक्षात. म्हणजे एक अँप्लिट्यूड दुसऱ्या अँप्लिट्यूडला जर समजा मी ऍड केलं तर मला इथे काहीतरी अँप्लिट्यूड काय मिळत असेल, जास्त मिळत असेल.
ठीक आहे. म्हणून आपण म्हणतोय की जर समजा आपल्या खोलीमध्ये 2 लाईट्स असतील पण त्याच्यापैकी एकच जर समजा आपण लाईट लावला तर आपल्याला उजेड थोडा कमी दिसेल, पण तो लाईट जर समजा आपण चालू ठेवला त्याच्यासोबत दुसरा लाईट अजून चालू केला आपण तर आपल्याला प्रकाश थोडासा जास्त मिळेल. म्हणजे इन शॉर्ट रूम मध्ये जर ऍट ए टाइम 2 लाईट लावले तर ऑब्व्हियसली प्रकाश आपल्याला जास्तच मिळणार आहे. म्हणजेच तिथे काहीतरी काय होते आहे, सुपरपोजिशन होऊन राहिलेलं आहे 2 लाईट वेव्हचं. तुझ्या लक्षात आहे ना. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे त्यामध्ये काय होते आहे की त्याचं थोडंसं अँप्लिट्यूड वाढत असेल आणि त्याच्यामुळे त्याची काहीतरी इंटेन्सिटी सुद्धा वाढत असेल. ओके. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेव्ह त्यांचे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट जर समजा एकत्र केली तर तिथे काहीतरी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यालाच म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह असं म्हटलं जाते. तुझ्या लक्षात. त्याच्यानंतर आता आपल्याला काय होते बघा, एक अजून एक्झाम्पल जर समजा द्यायचं झालं तर गाडीचं एक्झाम्पल देऊ शकतो आहे ना. म्हणजे कन्सिडर करा तुम्ही कारने जाताय, कारला किती 2 लाईट्स असतात पुढे, त्याच्यापैकी कन्सिडर करा एक लाईट जर समजा गेला तर एकच लाईट असतो आहे ना, पण त्या एका लाईटचा उजेड आपल्याला थोडासा कमी दिसतो. पण जर समजा तुम्ही किती अशी गाडी घेतली की ज्याचे दोन्ही लाईट चालू आहे तर तुम्हाला उजेड थोडासा जास्त मिळेल. का बरं? कारण 2 लाईट चालू आहे आणि 2 लाईट चालू असेल तर त्यांचं काय होते, एकत्रीकरण होते, म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. म्हणून तुम्हाला लाईट तिकडे जास्त मिळतो आहे. लक्षात. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्याच्यानंतर आता आपल्याला या सुपरपोजिशन मध्ये 2 गोष्टी बघायच्या आहेत, 2 सुपरपोजिशन बघायचं आहे. 2 सुपरपोजिशन म्हणजे बघा, यामध्ये पहिलं सुपरपोजिशन आहे हे काय म्हटलेलं त्यांनी बघा, सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ह पल्स. ठीक आहे. म्हणजे 2 वेव्ह पल्स कन्सिडर केलेले आहेत आपण, म्हणजे सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ह पल्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड. त्यांचा अँप्लिट्यूड इक्वल असेल म्हणजे अशा पद्धतीचीच वेव्ह कन्सिडर करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. त्याचा अँप्लिट्यूड काय असेल, इक्वल असेल आणि सेम फेज मध्ये असेल. ठीक आहे. सेम फेज मध्ये म्हणजे जर समजा क्रिस्ट असेल तर क्रिस्टच घ्यावं लागेल आपल्याला, ट्रफ असेल तर ट्रफच घ्यावं लागेल आपल्याला. येऊन राहिलं लक्षात. जसं मी तुम्हाला इकडे बोलताना बोललो होतो सुरुवातीला एकदम, जेव्हा आपण या युनिटचं बेसिक पाहिलं होतं, काय म्हटलं होतं मी, जर समजा एखादी लाईट वेव्ह आपल्याकडे असेल तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे एखादी आपल्याकडे ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आपण लॉन्जिट्युडिनल बद्दल बोलत नाही. लॉन्जिट्युडिनल असेल तर तिथे काय करावं लागेल आपल्याला, कॉम्प्रेशन आणि रिफ्रॅक्शन मिळते है ना. पण आपण तिने अशी वेव्ह कन्सिडर केली की ज्यामध्ये क्रिस्ट आणि ट्रफ असेल, म्हणजे कन्सिडर केला लाईट वेव्ह. तर लाईट वेव्ह मध्ये आपल्याला काय मिळते, एक क्रिस्ट मिळतो आहे कन्सिडर करा, एक ट्रफ मिळतो आहे. ओके. मग आता कन्सिडर करा एक क्रिस्ट मिळेल आपल्याला आणि एक ट्रफ मिळेल, पण आपण काय बोलतो आहे सेम फेज मध्ये. आता सेम फेज मध्ये म्हणजे कन्सिडर करा इथे क्रिस्ट मिळत आहे आपल्याला, कन्सिडर करा इथे क्रिस्ट मिळत आहे आपल्याला, किंवा इथे ट्रफ मिळत असेल आणि इथे ट्रफ मिळत असेल. एक तर क्रिस्ट किंवा ट्रफ जर समजा एकत्र झाले तर त्याला काय म्हटलं जाते, सेम फेज. ठीक आहे. एक तर क्रिस्ट कन्सिडर करा किंवा ट्रफ कन्सिडर करा. जर क्रिस्ट असेल किंवा मग ट्रफ असेल तर त्याला काय म्हटलं जाते, सेम फेज. ओके. तर इक्वल अँप्लिट्यूड असेल आणि सेम फेज असेल आणि मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, म्हणजे ते एकामेकांच्या जवळ येऊन राहिलेले आहे. म्हणजे एक वेव्ह येत आहे या डायरेक्शननी, ठीक आहे, दुसरी वेव्ह येत आहे या डायरेक्शननी, म्हणजे अशा पद्धतीने 2 वेव्ह येत आहे आणि इथे कुठेतरी एकत्र होत आहे. येऊन राहिलं लक्षात. तर अशा पद्धतीचं आपल्याला सुपरपोजिशन बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता काय म्हटलेलं त्यांनी, पुन्हा एकदा सांगतो, सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ह पल्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड सेम फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. म्हणजे 2 वेव्ह आपल्याकडे आहे, त्यांचं अँप्लिट्यूड इक्वल आहे, त्यांचा फेज सेम आहे आणि ते एकामेकांच्या जवळ येत आहे, तेव्हाच आपल्याला सुपरपोजिशन एक्सप्लेन करायचं आहे. हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला दुसरा पार्ट की ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, सिच्युएशन थोडीशी वेगळी घेतलेली आहे. काय वेगळी घेतलेली आहे बघा, जेव्हा तुम्ही माहित आहे का वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. काय म्हटलं बघा, सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्ह पल्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड. इथपर्यंत तर सगळं सेम आहे. ओके. पण इथे काय म्हटलं त्यांनी बघा, ऑपोजिट फेज.
ठीक आहे. काय म्हटलं त्यांनी? अपोजिट फेज. याच्यामध्ये आहे सेम फेज आणि इकडे आहे अपोजिट फेज. बस हीच कंडिशन त्यांनी थोडी वेगळी घेतलेली आहे. यामध्ये म्हटलं त्यांनी सेम फेज, इथे आहे सेम फेज. म्हणजे एका आपण काय घेऊ? क्रिस्ट घेऊ किंवा मग आपण असं करू ट्रफ घेऊ. ठीक आहे. पण इथे अपोजिट फेज म्हटलेला आहे. अपोजिट फेज म्हणजे क्रिस्ट ट्रफ. लक्षात. जर समजा अशा पद्धतीची वेव घेतली आणि इथे पण दोन वेव काय होत आहे? एकामेकांच्या जवळ येत आहे. काय म्हटलं त्यांनी? बघा, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. ओके, म्हणजे इथे पण काय होऊन राहिलेलं आहे? वेव एकामेकांच्या जवळ येत आहे. पण फक्त कंडिशन काय चेंज केली त्यांनी? सेम फेजच्या जागेवर अपोजिट फेज घेतलं. सेम फेजच्या जागेवर अपोजिट फेज म्हणजे फक्त तिथे ही कंडिशन घ्यावी लागेल आपल्याला. वेवची ती कशी घ्यावी लागेल? एक वेव आपल्याला क्रिस्ट मध्ये घ्यावं लागेल, एक वेव आपल्याला ट्रफ मध्ये घ्यावं लागेल. लक्षात. ठीक आहे. आणि इथे आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का? दोन्ही ज्या वेव आपण घेणार आहे त्या एक क्रिस्ट मध्ये राहतील किंवा मग ट्रफ मध्ये राहतील. ठीक आहे. तर अशा आपल्याला दोन पार्ट मध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव हे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. ते एक काम करतो, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव तुमच्या लक्षात आलंच असेल. काय होते? दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव एकत्र केल्यानंतर आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते. त्यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव असं म्हणतो. ते प्रत्येक वेव साठी कन्सिडरेबल आहे. तुम्ही साऊंड वेव घ्या की तुम्ही लाईट वेव घ्या की तुम्ही वॉटर वेव घ्या, कुठल्याही वेव साठी कन्सिडरेबल आहे. हा, पण त्यांचं नेचर मात्र सेम असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर समजा तुम्ही असं केलं की एखाद्या ठिकाणी लाईट वेव घेतली आणि साऊंड वेव पाठवून राहिले, ठीक आहे, तर तिथे की व्यवस्थित आपल्याला सुपरपोजिशन पाहायला मिळणार नाही. तर तिथे की आपल्याला काय लागेल? साऊंड वेव लागेल, वॉटर वेव लागेल, है ना, आणि लाईट वेव लागेल. तेव्हाच आपल्याला त्यांचा की फरक जाणवेल. लक्षात. तर त्यांचं जे नेचर आहे ते नेचर कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. तर एक गोष्ट ही लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला एक उदाहरण देऊन देतो सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं, तुम्हाला कामात पडेल. कन्सिडर करा की तुम्ही माहित आहे का, आता हे हेडफोन आहे ना, एक हे इयर आहे ना, याच्यात मी एक कन्सिडर करायला टाकला, एक हेडफोन आहे ना, आणि एक इकडून भेटून राहिला मला. म्हणजे दोन्ही साईडने आपण काय करतो आहे? कानामध्ये इयर म्हणजे ते हेडफोन्स टाकतोय. बरोबर आहे. पण आता कन्सिडर करा, तुम्ही की गाणे ऐकत आहे तुमच्या मोबाईलवर, हेडफोन कानात आहे. जर समजा तुम्ही काय करता? एकाच हेडफोनने गाणं ऐकलं, म्हणजे कन्सिडर करा असंच तुम्ही गाणं ऐकून राहिले. ठीक आहे. तर तुम्हाला की आवाज थोडासा कमी जाणवेल. मग तुम्ही काय करता? दोन्ही हेडफोन टाकून जर समजा कानामध्ये दोन्ही हेडफोन जर समजा तुम्ही टाकले, राईट साईड टाकलं, लेफ्ट साईड टाकलं, त्यावेळेस काय होऊन राहिलेलं आहे? तुम्हाला आवाज जास्त जाणवतो. दिस इज ऑल्सो सुपरपोजिशन आहे ना. म्हणजे एका कानाने ऐकता तेव्हा तुम्हाला की कमी आवाज जाणवतो. बरोबर आहे. लागेल तर तुम्ही करून बघा. तुमचा व्हिडिओ चालू असेल आहे ना, तर तुम्ही आताही करू शकता. जर समजा तुम्ही की एकच कानामध्ये टाकून ऐकत असाल तर तिथे काय होऊन राहिलेलं आहे? तुम्हाला आवाज थोडासा कमी जाणवेल. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज थोडासा कमी जाणवेल. पण जेव्हा तुम्ही दोन्ही कानामध्ये टाकून ऐकता तेव्हा तुम्हाला आवाज जास्त ऐकायला येतो. लक्षात आहे ना. म्हणजे दिस इज ऑल्सो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर अशा पद्धतीने आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काय केलं? एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर आपल्याला दोन पार्ट एक्सप्लेन करायचा आहे. एक हा पार्ट एक्सप्लेन करायचा, एक हा पार्ट एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. एक म्हणजे सेम फेज वाला आणि दुसरा म्हणजे अपोजिट फेज वाला. सेम फेज आणि अपोजिट फेज तुम्हाला सांगितलेला आहे. इक्वल अँप्लिट्यूड तुम्हाला माहित आहे आणि बाकी कंडिशन मी तुम्हाला पहिलेच एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे. तर आता होते काय बघा, वरचं फक्त मोडतोय, खालचं तसंच राहू देतो. बघा आता पुन्हा एकदा सांगतो. काय म्हटलं त्यांनी? सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स, इक्वल अँप्लिट्यूड अँड सेम फेज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. ठीक आहे. आता हा जो काही पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला या डायग्राम्स द्वारे काय करायचा आहे? एक्सप्लेन करायचा आहे. ठीक आहे. हा पण पार्ट आपल्याला की नाही या डायग्राम्स द्वारे काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. जे डायग्राम मध्ये दिसत आहे ते फक्त आपल्याला लिहायचं आहे इंग्लिश मध्ये. म्हणजे तुम्ही कन्सिडर करायचं की बा आपण एक्सप्लेन केलं पूर्णपणे. पहा कसं एक्सप्लेन करायचं. आता कन्सिडर करा आपल्याला काय पाहिजे आहे. सगळ्यात पहिलं ते की नाही हेडिंग वाचायचं आणि बघायचं आपल्याला काय पाहिजे. काय म्हणतात त्यांनी? सुपरपोजिशन करायचं आहे. इट्स ओके, ठीक आहे, सुपरपोजिशन मी करतो. कशाचं करायचं आहे? टू वेव्ह पल्स. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले तर दोन वेव्ह पल्स लागतील.
त्याच्यानंतर वाचा काय आहे, दोन वेव्हपर्स लागतील. ठीक आहे, दोन वेव्हपर्स आपण घेऊन पण घेऊ, पण कशा लागतील, इक्वल अँप्लिट्यूडच्या. चलो ठीक आहे, इक्वल अँप्लिट्यूडच्या पण भेटून जाईल. अँड सेम फेजच्या, हे सगळ्यात महत्वाचं, सेम फेजच्या. ओके ठीक आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, सेम फेज. एक तर वेव्ह आपल्याला क्रिस्ट वाली घ्यावं लागेल, क्रिस्ट वाली चूज करावं लागेल. ओके, किंवा मग वेव्ह आपल्याला म्हणजे दोन वेव्ह कन्सिडर करायचे. एक वेव्ह कन्सिडर केली मी क्रिस्ट वाली, ठीक आहे, ही दुसरी वेव्ह आहे, ही पण मी काय करतो आहे, कन्सिडर करतो आहे क्रिस्ट वाली. ओके, ही पण काय केली मी, कन्सिडर केली क्रिस्ट वाली. दोन्ही वेव्ह कशात माझ्या क्रिस्ट वाल्या आहेत. ओके, आणि एक तर तुम्ही क्रिस्ट वाली घेऊ शकता, कारण ह्या दोन्ही सारख्याच फेज मध्ये आहे, ही पण वरून चालली, ही पण वरून चालली, म्हणजे एकाच फेज मध्ये. किंवा तुम्ही ट्रफ वाली पण कन्सिडर करू शकता, ही खालून जात आहे तर दुसरी जी वेव्ह आपण घेतो आहे ती पण खालून जात आहे ना. तर याला म्हटलं जाते सेम फेज. एक तर वरून जाणारी कन्सिडर करा किंवा मग खालून जाणारी कन्सिडर करा. ओके, तर याला म्हटलं जाते सेम फेज. वेव्ह इन अ सेम फेज, म्हणजे वेव्ह कशा आहे, सारख्याच फेज मध्ये आहे. एक तर ही कन्सिडर करा किंवा ही कन्सिडर करा, चालते कुठली कन्सिडर केली तर. पण आपण वरच्या सिच्युएशन मध्ये असणाऱ्या वेव्ह एक्सप्लेन करतो आहे. ठीक आहे, तर खालच्याचे काही घेणे देणे नाही आपल्या सोबत, तर खालचं मी काय करतो, रफ करून घेतो. ठीक आहे, का बरं, कारण सॉरी, जे काही एक्सप्लेन करणार आहे आपण ते क्रिस्ट सोबत असणारे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर पहा आता मी काय केलं, माझ्याकडे दोन वेव्ह आहे, कन्सिडर करा, ही एक वेव्ह आहे माझ्याकडे, y1 कन्सिडर करावं लागेल त्याला, आणि ही आहे माझ्याकडे दुसरी वेव्ह, त्याला मी काय म्हणतो, y2 कन्सिडर करतो. आता एक वेव्ह चाललेली आहे लेफ्ट टू राईट, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शननी, आणि एक वेव्ह येत आहे, कन्सिडर करा, निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी. ओके, आता होते काय बघा, एक वेव्ह येत आहे, कन्सिडर करा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शननी, एक वेव्ह येत आहे, कन्सिडर करा निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी. तर अशा पद्धतीने वेव्ह काय होत आहे, ट्रॅव्हल होत आहे. आता ज्या वेळेस इनिशियल स्टेज आहे, इनिशियल स्टेजला म्हणजे टाइम पिरियड राहील आपला 0, म्हणजे ही जी वेळ आहे त्यावेळेस टाइम पिरियड आपल्याला घ्यावं लागेल 0 सेकंद, आणि वेव्ह काय झाली, स्टार्ट झाली. एक चाललेली आहे पॉझिटिव्ह डायरेक्शननी, एक चाललेली आहे कन्सिडर करा निगेटिव्ह डायरेक्शननी, म्हणजे दोन्ही इक्वल अँड अपोजिट डायरेक्शननी येत आहे. ठीक आहे, म्हणजे दोघही जण एकामेकांच्या जवळ येत आहे, म्हणजे ती पण कंडिशन आपली क्लिअर झाली, कारण त्यांनी काय म्हटलेलं, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, म्हणजे एकामेकांच्या जवळ येणे. तर चलो ठीक आहे, एकामेकांच्या जवळ येत आहे ती. ओके, म्हणजे हा कन्सिडर करायचा सगळ्यात पहिला पॉइंट. त्याच्यानंतर आता काय होते बघा, जर समजा टाइम वाढला, म्हणजे टाइम जर समजा आपण इन्क्रीज केला, म्हणजे एका सेकंदामध्ये मला असं वाटतं ही वेव्ह या पोझिशन पासून तर या पोझिशन वर येईल, कन्सिडर करा, आहे ना, पुढे जाईल ती थोडीशी. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने पहिली वेव्ह इथे होती, मग इथून कन्सिडर करा इथपर्यंत आली, पुढे आली ती. ओके, म्हणजे कन्सिडर करा तुम्हाला अशी वेव्ह पाहायला मिळणार. ठीक आहे, तुम्हाला अशा पद्धतीने वेव्ह पाहायला मिळणार, म्हणजे ती काय झाली, थोडीशी पुढे आली. इथून पण ती वेव्ह थोडीशी पुढे येणार आहे एका सेकंदामध्ये, आहे ना. दोघांचाही टाइम पिरियड आपल्याला सारखाच घ्यायचा आहे, म्हणजे ही वेव्ह या पोझिशन पासून कन्सिडर करा या पोझिशनवर आली, थोडीशी पुढे आली ती, बरोबर आहे, थोडीशी पुढे आली बघा, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला अशी एक सिच्युएशन पाहायला मिळेल जी तुम्हाला एका सेकंदामध्ये पाहायला मिळणार आहे. ही सिच्युएशन आहे ती, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा ही जी वेव्ह आहे, ही वेव्ह या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत आली असं कन्सिडर करा, म्हणजे ही पण वेव्ह माहिती का या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत येईल, म्हणजे अजून त्या जवळ आलेल्या आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपल्याला सिच्युएशन पाहायला मिळेल. बघा काय कशी सिच्युएशन आहे ही, तर आहे ना, म्हणजे जवळ आलेल्या आहेत वेव्ह सध्याच्या परिस्थितीत. एक इथे आहे, एक एकदम त्याच्या जवळ आलेली आहे ना. ही कधी आलेली आहे बघा, ही सिच्युएशन काढली आपण आता. ठीक आहे, किती सेकंदामध्ये, 2 सेकंदामध्ये, म्हणजे ही कधी मिळेल आपल्याला, कन्सिडर करा 2 सेकंदामध्ये. ओके, अशा पद्धतीने वेव्ह आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याच्यानंतर अजून जर समजा आपण टाइम वाढवला, म्हणजे 2च्या जागेवर कन्सिडर करा आपण 3 केला, तर ही पण वेव्ह थोडीशी पुढे जाईल आणि ही पण वेव्ह थोडीशी पुढे जाईल, म्हणजे एक वेव्ह आहे इथे, कन्सिडर करा एक वेव्ह आहे इथे. पण जर समजा थोडस जर समजा आपण टाइम वाढवला तर ते एकामेकांवर येतील अशा पद्धतीने, आहे ना. म्हणजे कन्सिडर करा एक वेव्ह येऊन राहिली
पॉझिटिव्हनी, एक वेव्ह येऊन राहिली निगेटिव्हनी, तर थोड्याशा पुढे गेल्यानंतर ती किणी आपल्याला अशा पद्धतीने एकत्र झालेली दिसेल, अशा पद्धतीने एकत्र झालेली दिसेल. बरोबर आहे. मग आता काय होते बघा, मग आता थोडस पुढे गेल्यानंतर ही वेव्ह येत आहे का, थोडीशी पुढे आली कन्सिडर करा, तर एक येईल अशा डायरेक्शननी. ठीक आहे, म्हणजे ही मी मोडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर. थोडीशी पुढे आली अशी कन्सिडर करा. ठीक आहे, आणि ही येईल अशी. ओके, आणि ही कन्सिडर करा यामध्ये एकत्र झाली अशा पद्धतीने. ठीक आहे, ही जी डॉटेड लाईन दिसत आहे म्हणजे बघा अशा पद्धतीने त्या काय होऊन राहिलेल्या आहेत, आता एकत्र येऊन राहिलेल्या आहे. आणि जेव्हा त्या एकत्र येतील तेव्हा मला इथे एक मॅक्झिमम पीक पाहायला मिळेल अशा पद्धतीने. आलं लक्षात. म्हणजे पहिले आपली जी पोझिशन होती ती एवढीच पोझिशन होती, पण जेव्हा एकत्र झाली तेव्हा एवढी पोझिशन त्याची काय झाली, इन्क्रीज झालेली आहे ना. म्हणजे एवढी थिकनेस त्याची वाढलेली आहे. म्हणजे मला काहीतरी ती वेव्ह जास्त मिळून राहिलेली आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सिच्युएशन सांगितली, एक वेव्ह काढली होती मी अशी, दुसरी वेव्ह काढली होती मी पुन्हा अशी. जर समजा एकत्र झाल्यानंतर मी काढली होती काहीतरी अशा पद्धतीने आहे ना. म्हणजे अँप्लिट्यूड थोडंसं वाढलं, म्हणजे इथे की नाही अँप्लिट्यूड पहिले एवढं मिळत होतं, आता अँप्लिट्यूड थोडंसं जास्त मिळून राहिलेलं आहे. म्हणजे काहीतरी मॉडिफिकेशन झालं त्यामध्ये, थोडंसं इन्क्रीमेंट झालं, थोडंसं रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला पाहायला मिळत आहे, थोडंसं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ठीक आहे, काहीतरी त्याचं काय वाढलं, थोडंसं एकदम इंटेन्सिटी वाढली असेल त्या लाईट वेव्हची, कन्सिडर करा असं. ठीक आहे का, अशा पद्धतीने वेव्ह दिसेल. तर ती सिच्युएशन आहे ही तुमची. ठीक आहे, नॉर्मली तर आपल्या किणी इथपर्यंतच असेल त्याचं डिस्प्लेसमेंट, पण इथे किणी काहीतरी एवढं डिस्प्लेसमेंट त्याचं काय झालं, इन्क्रीज झालं. आलं लक्षात. तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. पण काही वेळानंतर आता होईल काय, काही वेळानंतर काय होणार आहे, एक वेव्ह तर चालली या डायरेक्शनने, दुसरी वेव्ह येत आहे निगेटिव्ह डायरेक्शनने. म्हणजे एक वेव्ह जाईल सरळ आणि दुसरी वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शनने सरळ. म्हणजे मग आता की कन्सिडर करा, याच्यातून ही जी वेव्ह आहे ही आली, कन्सिडर करा इकडे, आणि ही वेव्ह कन्सिडर करा तिकडे. म्हणजे दोन्ही आपल्याला अशा पद्धतीने वेव्ह पाहायला मिळणार. बघा आता कन्सिडर करा, ही जी वेव्ह आहे ही वाली, ओके, ही सरळ इकडे येऊन जाईल. म्हणजे आपल्याला की सिच्युएशन कशी मिळेल बघा, हे मोडतो मी. ओके, म्हणजे याच्यावरून काय लक्षात येईल आपल्या, इथे कुठेतरी त्या एकत्र झाल्या होत्या, पण एकत्र झाल्यानंतर की नाही एक वेव्ह सरळ चालली गेली या डायरेक्शननी. ओके, आणि दुसरी वेव्ह सरळ येऊन राहिलेली आहे निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी. पुन्हा आपल्याला की नाही त्या वेव्ह अशा पद्धतीने पाहायला मिळणार. बरोबर लक्षात. म्हणजे होत काय आहे बघा, ज्या वेळेस एकत्र येत आहे त्याच वेळेस आपल्याला की रिझल्टंट डिस्प्लेसमेंट पाहायला मिळत आहे, पण जेव्हा त्या की चालल्या पुन्हा पुढे पुढे तेव्हा ते आपली शेप पुन्हा घेऊन राहिलेली आहे ना. इथे की नाही काहीतरी त्याचा अँप्लिट्यूड वाढलं होतं, पण जेव्हा त्या निघाल्या समोर जायसाठी, ठीक आहे, एक वेव्ह चालली होती पॉझिटिव्ह डायरेक्शननी, तर पॉझिटिव्ह डायरेक्शननी जेव्हा एक वेव्ह निघाली आणि निगेटिव्ह डायरेक्शनची दुसरी वेव्ह जेव्हा निघाली तेव्हा त्यांनी आपापली शेप पुन्हा ऍक्वायर करून घेतली, आपापली शेप पुन्हा घेऊन घेतली, पुन्हा ते आपल्या स्टेटवर येऊन गेले. लक्षात. म्हणजे पहिले जेव्हा एकत्र आले होते तेव्हा त्यांचा अँप्लिट्यूड थोडंसं वाढलं होतं, पण जेव्हा ते की नाही एकत्र होऊन बाहेर निघाले तेव्हा पुन्हा अँप्लिट्यूड त्यांचं काय झालं, छोटं झालं. ठीक आहे, मग चालले मग ते आपापल्या डायरेक्शननी. एक चालली कन्सिडर करा पॉझिटिव्ह डायरेक्शननी, एक येऊन राहिली कन्सिडर करा निगेटिव्ह डायरेक्शननी. एक चालली कन्सिडर करा तिकडे पॉझिटिव्ह डायरेक्शननी, एक येऊन राहिली कन्सिडर करा इकडे निगेटिव्ह डायरेक्शननी. बरोबर लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने वेव्ह आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे एक कन्सिडर करा जाईल तिकडे, ठीक आहे, आणि एक कन्सिडर करा जाईल निगेटिव्ह डायरेक्शननी. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळत आहे, इथे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स मिळत आहे. कारण दोन वेव्ह घेतल्या होत्या आपण, ही वेव्ह घेतली होती, एक ही वेव्ह घेतली होती, सॉरी पहिली ही होती आपली, दुसरी ही होती, बरोबर आहे ना. पण जेव्हा एकत्र झाल्या होत्या इथे कुठेतरी, त्याच्यानंतर पहिली वेव्ह सरळ गेली, दुसरी वेव्ह सरळ निगेटिव्ह डायरेक्शनला आली आहे ना. तर अशा पद्धतीने आपण दोन वेव्ह घेतल्या होत्या, म्हणजे त्याला म्हटलं तर आपण टू वेव्ह पल्स. त्यांचं अँप्लिट्यूड इक्वल होतं, अँप्लिट्यूड ऑब्व्हियसली इक्वल आहे, याचंही
तेवढाच आहे कन्सिडर करा, याचंही तेवढाच आहे कन्सिडर करा. अँड सेम फेज एकाच फेज मध्ये आहे, बरोबर आहे, एकाच फेज मध्ये घेतली आपण. ही वरून जाणारी आहे, ही वरून जाणारी आहे, म्हणजे एकाच फेज मध्ये आहे. मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, म्हणजे एक चाललेली आहे पॉझिटिव्ह डायरेक्शननी, एक येत आहे कन्सिडर करा निगेटिव्ह डायरेक्शननी. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण हा पार्ट काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे, म्हणजे एक्सप्लेन केलेला आहे. ओके. जर समजा यामध्ये काही अडचण असेल, मी तुम्हाला नोट्स पाठवतोच आहे, पण त्याच्यातला एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तशाच पद्धतीने हे पण आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघा, पुन्हा आपण त्याच वेव्ह कन्सिडर करणार आहे, पण त्यामध्ये छोटीशी सिच्युएशन वेगळी आहे. इथे त्यांनी काय केलेलं आहे बघा, अपोजिट फेज. सेम बाकीचं सगळं सेम आहे ना. दोन वेव्ह घ्यावं लागणार आहे. चलो दोन वेव्ह घेऊ आपण. एक घ्यायची आपल्याला क्रिस्ट मध्ये, आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे, दुसरी जी वेव्ह घ्यायची आहे ती अपोजिट फेज मध्ये घ्यायची आहे. अपोजिट फेज मध्ये म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल दुसरी क्रिस्ट मध्ये, सॉरी ट्रफ मध्ये. ठीक आहे. एक क्रिस्ट मध्ये घ्यावं लागेल, एक ट्रफ मध्ये घ्यावं लागेल. अपोजिट फेज. ठीक आहे. आता पाहू बरं सगळ्या कंडिशन क्रिएट होतात का. पहिले म्हटलेलं आहे त्यांनी टू वेव पल्स. ठीक है, चलो अपन ने टू वेव पल्स ले लिया, ये एक काम हो गया अपना. उसके बाद में इक्वल एम्पलीट्यूड देखते, इक्वल एम्पलीट्यूड है क्या. तो चलो ठीक है, इतना इसका भी एम्पलीट्यूड इतना ही है, इसका भी एम्पलीट्यूड उतना ही है. सॉरी, म्हणजे एकाच काय म्हणतात त्याला इक्वल एम्पलीट्यूड मध्ये आहे. पण काय म्हणलेला अपोजिट फेज. पाहू अपोजिट फेज आहे का. आता ही आहे वरून आणि ही आहे खालून, एक वरून आहे एक खालून आहे, म्हणजे अपोजिट, म्हणजे अपोजिट फेज मध्ये आहे. मग त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. एका जवळ एक येत आहे का, है ना, म्हणजे एका जवळ एक येऊन राहिलेली आहे का हे बघावं लागेल. तर बरोबर आहे, एक वेव्ह चाललेली आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शननी, एक वेव्ह येत आहे कन्सिडर करा निगेटिव्ह एक्स डायरेक्शननी. तर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, म्हणजे सगळ्या कंडिशन आपण सॅटिस्फाय केलेल्या आहे. आता बघू होते काय. तर कन्सिडर करा, एक वेव्ह येत आहे कन्सिडर करा पॉझिटिव्ह वेव्ह डायरेक्शननी, एक वेव्ह येत आहे निगेटिव्ह डायरेक्शननी. तर कन्सिडर करा ह्या कुठेतरी इथे एकत्र होणार आहे ना. मग आता पुढे गेल्यानंतर काय होईल बघा, पुढे गेल्यानंतर एका सेकंदामध्ये वेव्ह, ही जी वेव्ह पहिले इथे होती आता ही इथून पुढे जाणार आहे अशा पद्धतीने. बरोबर आहे, म्हणजे ही वेव्ह इथे होती आता इथे आलेली आहे कन्सिडर करा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही वेव्ह पाहायला मिळेल, है ना. त्याच्यानंतर इथे तसाच, ही वेव्ह पहिले इथे होती तर इथून की आता समजा थोडीशी पुढे गेलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ती सिच्युएशन पाहायला मिळेल एका सेकंदामध्ये. एका सेकंदामध्ये थोडीशी पुढे आली ती, है ना. पहिले इथे होती आता थोडीशी काय आली ती पुढे आली. आलं लक्षात. अशा पद्धतीने इथेही तसंच झालं, है ना. ही सिच्युएशन पाहतोय आपण. त्याच्यानंतर आता कन्सिडर करा ह्या दोन्ही इथे आहे, पुन्हा एका सेकंदामध्ये, म्हणजे आता एक सेकंद आहे ना, मग 2 सेकंदामध्ये ह्या वेव्ह या पोझिशन पासून तर या पोझिशन वर येईल. अशा पद्धतीने बघा, या पोझिशन वर आहे ना, म्हणजे अशा पद्धतीने आहे ना, तर थोड्याशा समोर गेल्या. ही वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शन, ही वेव्ह निगेटिव्ह डायरेक्शननी येणार. ओके, आणि ही वेव्ह पॉझिटिव्ह डायरेक्शननी जाणार. तर सिच्युएशन पहा कशी येईल. तर सिच्युएशन ह्या अशी येणार आहे ना, थोड्याशा पुढे आल्या तर अशी सिच्युएशन येणार, है ना. कन्सिडर करा इथे आहे तर अशा अशा पुढे येऊन राहिलेल्या आहे तर अशा पद्धतीने, तर ही सिच्युएशन येणार आपली. ओके, म्हणजे थोड्याशा पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या अशा मिळणार आहेत त्या. ठीक आहे, पहिले इथे होत्या तर एक येत आहे निगेटिव्हनी, एक येत आहे पॉझिटिव्हनी, एक येत आहे निगेटिव्हनी, एक येत आहे पॉझिटिव्हनी. तर अशी सिच्युएशन पाहायला मिळेल. ओके, तर बघा काढून दाखवतो लागेल तर ती सिच्युएशन एक येईल अशी आणि एक येईल अशी. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीने येऊन लक्षात. त्याच्यानंतर आता पुन्हा काय होईल बघा, त्याच्यानंतर अजून टाइम इन्क्रीज झाला तर अशी सिच्युएशन आहे. तर ती माहिती आहे का, आता काय करावं लागेल, एक जाईल पुढे एक जाईल मागे, एक जाईल पुढे एक जाईल मागे, तर अशी सिच्युएशन येईल. ठीक आहे, तर ही सिच्युएशन तुम्हाला हे इथे दिसून राहिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच काय मिळणार आहे तुम्हाला बघा, कन्सिडर करा ही आपण मोडून घेऊ तर अशा पद्धतीची सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, अशी अशी सिच्युएशन. ठीक आहे, तर यामध्ये होते काय बघा, जर समजा आपण सेम फेज मध्ये घेतलं, सेम फेज मध्ये म्हणजे इक्वल फेज मध्ये. ठीक आहे, म्हणजे एक वेव्ह आहे क्रिस्ट आणि दुसरी पण वेव्ह आहे क्रिस्ट. तर त्यावेळेस
त्यांचं जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असते ते y1 प्लस y2 होईल. ओके, आणि आपल्याला काहीतरी y पाहायला मिळणार आहे. म्हणजे एक असेल कन्सिडर करा y1 आणि दुसरं असेल कन्सिडर करा y2. तर मग सेम फेज मध्ये जर समजा असेल तर त्यांचं होत असते ऍडिशन, आणि डिफरंट फेज मध्ये जर समजा असेल, एक असेल क्रिस्ट आणि एक असेल ट्रफ, तर त्यावेळेस आपल्याला तिथे काय मिळत असते, निगेटिव्ह साईन मिळत असते. ठीक आहे, म्हणजे एक मिळणार आपल्याला y1, हा मिळणार आपल्याला y2. ऑपोजिट फेज असल्या कारणाने आपण लिहिणार इथे y1 मायनस y2 आणि त्याचं रिझल्टंट मिळणार आहे काहीतरी y. ओके, तर अशा वेळेस आपल्याला जे काही डिस्प्लेसमेंट मिळणार आहे ते मिनिमम डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. ओके, मगाशी आपल्याला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळालं. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काहीतरी अँप्लिट्यूड वाढलं होतं, पण या ठिकाणी अँप्लिट्यूड वाढणार नाही, अँप्लिट्यूड उलट कमी होणार. का बरं? कारण आपण सबट्रॅक्शन करतोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काय तर बघा, याचं जर समजा अँप्लिट्यूड कन्सिडर करा ए असेल आणि याचं जर समजा अँप्लिट्यूड कन्सिडर करा ए असेल, तर या दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे ए मायनस ए, म्हणजे सरळ सरळ आन्सर येईल आपलं 0. तर इथे आपल्याला 0 डिस्प्लेसमेंट पाहायला मिळेल, आणि ते 0 डिस्प्लेसमेंट आपण या लाईननी दाखवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे लाईन ही स्ट्रेट आहे ना, म्हणून आपण त्यांनी दाखवलेलं आहे. बघा, इथे आपल्याला कुठल्याच पद्धतीची स्ट्रेट लाईन मिळाली नाहीये. इथे आपल्याला कुठल्याच पद्धतीची स्ट्रेट लाईन मिळालेली नाहीये, फक्त आपल्याला वरून जाणारी लाईन मिळालेली आहे, है ना. म्हणजे इथे अँप्लिट्यूड वाढलं, पण इथे आपण तिने स्ट्रेट लाईन दाखवलेली आहे. म्हणजे अँप्लिट्यूड एकदम काय झालं, फ्लॅट झालं. फ्लॅट झालं म्हणजे पूर्ण 0 झालं. म्हणजे इथे आपल्याला मिळत आहे एक पीक. ओके, आणि इथे आपल्याला पीक मिळतच नाहीये. पण हे जे कंडिशन दाखवली आपण डॉटेड लाईननी, ती तर आपली एक कंडिशन आहे. म्हणजे एक आला वरून एक आला खालून, ती फक्त एक कंडिशन आहे. पण डिस्प्लेसमेंट जे आहे ते डिस्प्लेसमेंट मिळणार आपल्याला 0, म्हणजे एकदम फ्लॅट लाईन आहे ना. तर अशा पद्धतीने याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अँड अपोजिट फेज मुव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला मधात कुठेतरी जे डिस्प्लेसमेंट मिळणार ते डिस्प्लेसमेंट किती मिळणार आहे, 0 डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. पण वरची वेव्ह चालली पुढे आणि ही वेव्ह चालली मागे, बरोबर आहे. मग सिच्युएशन कशी येईल, पुन्हा सिच्युएशन कन्सिडर करा, ही वेव्ह चालली वरती, ही वेव्ह चालली खाली, म्हणजे अशी सिच्युएशन येणार. ठीक आहे, ह्या अशा पद्धतीची. ठीक आहे, ह्या इथे दाखवलेली आहे मी. आता खाली तर मी डायरेक्ट दाखवलेली आहे पुढे जाताना, पण कन्सिडर करा ह्या अशा पद्धतीची सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळेल. एक चाललेली आहे वरून, कन्सिडर करा, म्हणजे अशा पद्धतीने येऊन राहिलेली आहे. एक चालली अशी वरून, ठीक आहे, आणि एक चालली अशी खालून. ठीक आहे, मग चालल्या मग आपापल्या फेजने. ठीक आहे, एक चालली कन्सिडर करा वरून, एक चालली खालून, तर अशा 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 त्या वेव्ह समजा पुढे पुढे जात आहे, म्हणजे अशी कंडिशन मिळेल. एक चालली वरून आणि एक येऊन राहिलेली आहे खालून. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड अँड अपोजिट फेज मुव्हिंग टुवर्ड्स ईच अदर. येऊन राहिलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण 2 पार्ट याचे काय केले, एक्सप्लेन केले. तर याच्यामध्ये एक पॉइंट सांगायचा राहिला, जसं मी तुम्हाला म्हटलं की जर समजा सेम फेज असेल तर आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळणार आहे, तर याला म्हटलं जाते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ठीक आहे, मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळत असेल म्हणजेच इंटेन्सिटी थोडीशी जास्त मिळत असेल तर याला काय म्हटलं जाते, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि इथे माहिती का आपल्याला एक फ्लॅट लाईन मिळत आहे. फ्लॅट लाईन म्हणजे 0 इंटेन्सिटी 0 अँप्लिट्यूड, तर याला म्हटलं जाते डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. ठीक आहे, म्हणजे सेम फेज असेल तर इथे सेम फेज असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिफरंट फेज असेल तर डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, मगाशीच तुम्हाला सांगितलं, जर समजा की 2 लाईट आपण चालू केले तर आपल्याला जास्त इंटेन्सिटी मिळते, जास्त प्रकाश मिळतो, म्हणजे तो कन्स्ट्रक्टिव्ह झाला. ओके, पण जर समजा आपण ते दोन्ही लाईट जर बंद केले है ना, म्हणजे काय होईल, पूर्ण डार्क मिळेल, पूर्ण अंधार मिळेल, म्हणजे तो झाला डिस्ट्रक्टिव्ह. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय आहे, 2 गोष्टी आहे. एक सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स इक्वल अँप्लिट्यूड सेम फेज, आणि दुसरा आहे सुपरपोजिशन ऑफ टू वेव्ह पल्स इक्वल अँप्लिट्यूड बट अपोजिट फेज. ठीक आहे,
तर याला म्हटलं जाते सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा पूर्ण कन्सेप्ट। बघा व्हिडिओ पाहून समजते का? तर समजलं असेल तर रिप्लाय पाठवा सर समजलं म्हणून। ओके, नोट्स पाठवतो आहे, वाचून बघा, ठीक आहे। जर त्या नोट्स मधला एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही मला नोट करून पाठवू शकता की सर हा पॉईंट समजला नाही, तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करा, ठीक आहे। तर तुम्हाला आन्सर तेव्हा मिळून जाईल। तर त्याच्यासाठी तुम्ही मेसेज पण टाकू शकता किंवा मग कॉल पण करू शकता, काही केलं तरी चालेल। ओके, तर आज स्टॉप करतो आहे, बाकीचं उद्याला बघू, ठीक आहे। तर स्टॉप करतोय मी, काही अडचण असेल तर विचारा। धन्यवाद।